आणि इंधन टंचाईचा मालवाहतूक व्यवसायाला फटका बसतोय। अनेक मालवाहू वाहनं परराज्यामध्ये अडकली आहेत। व्यावसायिकांचं आर्थिक नुकसान त्यामुळे होते। माझ्या गाड्या अदर ऑल ओव्हर इंडिया आहे, तर अदर स्टेटला तर डिझेलचा भाव म्हणजे विषय म्हणजे 10-10 लिटर देत आहे। आता एवढी मोठी गाडी 10 लिटर मध्ये किती किलोमीटर चालणार? त्याच्यामुळे अदर स्टेटला तर फार तकलीफ आहे। त्याच्यामुळे आम्ही गाड्या उभ्या केल्या। अदर एवढी तकलीफ आहे, ड्रायव्हर लोक डायरेक्ट अक्षरशः म्हणतो बाबा आम्ही गाडीवर जाणार नाही। आता ते हप्ते कसे फेडायचे ते आम्हाला काळजी आहे की बेकार रोडावर कंडिशन झालेली आहे, डिझेल कुठंच भेटत नाहीये। आम्ही ड्रायव्हर लोकांनी काय करायचं, नेमकं डिझेल कुठून आणायचं? पंपावर गेलं ते म्हणतात 10 लिटर डिझेल घ्या आणि जाऊ द्या गाडी पुढं। कशी काय जाणार गाडी पुढं मला सांगा? आम्हाला जर 300 किलोमीटर जायचं 10 किलोमीटर मध्ये जर 50 किलोमीटर गाडी चालणार तर आम्ही 300 किलोमीटर जायचं कसं? ट्रान्सपोर्ट व्यवसायात आमचे कंबायडर मोडले। पहिले इतके डिझेल वाढ झाले, धंदे नाहीये। त्याच्यात हे डिझेल वाढल्यामुळे आज सकाळी समजा आमच्या ट्रान्सपोर्टवाल्याने एखादी फॅक्टरीला गाडी लावली, आजचा डिझेलचा भाव काय असतो? गाडी भरून आल्यावर लगेच डिझेल भाव वाढतो, म्हणून आमचं नियोजन सर्व कोलमडतं, धंदा होत नाही। त्याच्यामुळे बाहेर राज्यात गाडी पाठवायला आमची इच्छा होत नाही। आणि तिकडे काय परिस्थिती डिझेलने भाव का वाढतात त्याच्यामुळे। आणि गाडीचे हप्ते इतके 1-1 लाख रुपयाचे हप्ते 32-32 लाखाच्या गाड्या आहेत। आमचं तर कंबायडर मुळे याच्यावर सरकारने काहीतरी लवकरात लवकर नियोजन करून त्याच्यात तोडगा काढावा।